रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणा पुढे घ्या ब्रह्मरस काढा, तेने पीडा वारेल अशा अर्थाचा विषय सादर करत आहे. ब्रह्मज्ञानाने त्रिविध ताप जातात. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक हे त्रिविध ताप फक्त आणि फक्त ब्रह्मज्ञानाने जातात असा शास्त्राचा सिद्धांत आहे. संत काय म्हणतात ते बघूया. ब्रह्मरस घेये काढा, तेने पिडा वारेल पथ्य नाम विठोबाचे. अभंग तुकाराम महाराजांचा आहे. तुकाराम महाराजांकडे भवरोगाने पीडित असणारे, त्रिविध तापाने तापलेले लोक गेले. महाराज उत्तम प्रकारचं सदुपोषण करत असायचे आणि त्या समुपदेशनातून ते लोकांना ज्ञान सांगत असायचे. ते सांगत असताना त्यांच्या इतर कुठल्याही गोष्टी असू द्या, सांसारिक पीडा असू द्या, कुठलंही दुःख असू द्या किंवा ज्ञान विचारायला गेले तरी महाराज सांगत असायचे. तेव्हा असं उत्तम त्यांचं समुपदेशनाचं सादरीकरण असायचं. बरेच लोक गेले, ज्यांना ज्यांना पीडा होत होती असे. साष्टांग दंडवत घातला, श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. जय हरी जय हरी. महाराज म्हणाले, हां बोला, काय म्हणताय? ते म्हणाले, महाराज हे जे वेगवेगळ्या प्रकारचे दुःख आहेत ना माणसाला, हे दुःखमय शरीर आणि त्यात हे संसारात तर नाना प्रकारचे दुःख आहेत. एक सारेता पुढे उभे एक, पडसं गेलं की खोकला तर खोकला गेलं की जुलाब होतात, काही एक गेलं की एक सुरू होतं. आणि इतके रोग असतात आणि सतत आम्हाला दुःखाच्या वेदना होतात. चेहऱ्यावर आणि शरीरावर सगळे कष्ट उमटून दिसतात, पण तुम्ही नेहमी प्रसन्न असता हो. तुका म्हणे, खातो आनंदाचे लाडू, नका चढपडू घ्या रे तुम्ही, असं तुमचं ब्रीदवाक्य आहे. तेव्हा हे असे जे सगळे दुःख आहेत, हे कशाने तुम्ही शमवता? काय करता तुम्ही? आणि तुम्ही केलं आहे ते जर आम्हाला करायचं सांगितलं तर बरं होईल. आम्ही काय करावं? कोणता काढा घ्यावं? कारण त्यावेळी काढा आणि वैद्य अशा प्रकारचा प्रघात होता. म्हणजे वैद्य लोक वेगवेगळ्या वनस्पत्यांचे काढे करून द्यायचे आणि तो काढा घेतला की ते पीडा नाहीशी व्हायची. रोग कोणताही असू द्या, वैद्य त्यातले तज्ज्ञ असायचे. अगदी राजवैद्यापर्यंत सगळे वैद्य असायचे. आणि सामान्य लोकांपासून तर ते वैद्याचा आत्ताही अर्थ झाला वैदू. वैदूचा तुंबड्या लावतो, वेगवेगळे औषधं देतो. तेव्हा पूर्वीचे जे वैद्य होते, वैद्यो नारायणो हरिही असं म्हटलेलं आहे. तेव्हा लोकांनी त्यांना विचारलं की हे आमचं दुःख जाण्यासाठी कोणतं औषध घेतलं पाहिजे, कोणता काढा घेतला पाहिजे? महाराज म्हणतात, ब्रह्मरस घेये काढा. ब्रह्मरसाचा काढा हा एकमेव त्यावरचा उपाय आहे. तेने पीडा वारेल, त्या काढ्याने तुमची पीडा नाहीशी होईल. कोणती पीडा? वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा आहेत. ग्रहपीडा आहेत, गृहपीडा घरातल्या पीडा आहेत, आणि ग्रह म्हणजे हे नवग्रहांच्या पीडा आहेत, आणि इडापीडा पण आहेत. अनेक प्रकारच्या ज्या पीडा आहेत ना, त्या नाहीशा होतील. फक्त ते होईपर्यंत, ब्रह्मज्ञान तुम्हाला कळेपर्यंत, रुझेपर्यंत, पचनी पडेपर्यंत आणि रोग कमी होईपर्यंत, रोग जाईपर्यंत तुम्ही पथ्य पाळलं पाहिजे. म्हणजे औषधाबरोबर पथ्याला फार महत्त्व आहे. जितकं औषधाचा परिणाम तेवढा पथ्यामुळे होतो. आणि म्हणून पथ्य नाम विठोबाचे. तर हा काढा घेतल्यावर त्याला एक पथ्य आहे, ते सांभाळा. म्हणजे काय पथ्य आहे?
पथ्य नाम विठोबाचे, विठोबाचं नाम घ्यायचं. आणि कवाचे नसेवी, दुसरं काय करायचं नाही. हे औषध घेतलं की ते चालू असताना दुसरं घ्यायचं, दुसरं चालू असताना की तिसऱ्या वैद्याला विचारायचं, असं काय करायचं नाही. तुला हे चांगलं औषध देतो की तिसरं सोडून द्यायचं, चौथं करायचं, असं अजिबात करायचं नाही. तर हे पथ्यसुद्धा तेच पाळायचं, पथ्यातसुद्धा बदल करायचं नाही, पथ्याचंसुद्धा पथ्य पाळायचं. आणि कवाचे नसेवी पथ्य नाम विठोबाचे, भवरोग असे जाय. महाराज म्हणतात हा ब्रह्मरस काढा इतका प्रभावी आहे की हा जो भवरोग आहे, भवरोग हा सगळ्यात महारोग आहे. त्रिविध ताप त्याच्यामध्ये आहेत आणि भवरोगासारखा दुसरा रोग नाही, म्हणजे महारोग आहे तो. तर त्याच्यासारखे सुद्धा या ब्रह्मरस काढ्याने जातात. भवरोग ऐसे जाय अनेक काय क्षुल्लके, अनेक दुसरे रोग तर क्षुल्लक आहेत, कमी प्रतीचे आहेत, साधे आहेत. भवरोगासारखं जातं मग हे काय? हा माणूस 40 किलो वजन उचलतो, मग 10 किलो उचलायचं काय? हे जसं आहे तसंच ते आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तो का म्हणे बा नव्हे बाधा आणि कदा भूतांची, तो का म्हणे नव्हे बाधा. आणि इतर जे भूत आहेत ना, म्हणजे मानसिक जे रोग आहेत ना, ते सुद्धा तो का म्हणे नव्हे बाधा, ती सुद्धा तुम्हाला बाधा होणार नाही. आणि कदा भूतांची. आता हे कोणचे भूत आहेत पुन्हा? हे भूत म्हणजे भूत नावाचा जो प्रकार आहे ना, त्याच्यावर अजूनही इतकं कुतूहल आहे आणि इतके भूतांचा नंगानाच अजूनही समाजामध्ये चालू असतो. तेव्हा अंगात येणं, भूतबाधा होणं, ग्रहपीडा होणं, ह्या ज्या, तर इथे भूत शब्द वापरला आहे महाराजांनी. तर मग भूतबाधा होणार नाही असं महाराज म्हणत आहेत. अनेक कदा भूतांचे सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. पण भूतांची पीडा जी होत असते ना, ती मनाला होत असते. आणि मग मनाला कशी काय ह्या भूतांची पीडा होईल? तेव्हा एका अभंगामध्ये या भूतासंबंधाने एक अभंग आलेला आहे. भूत जबर मोठे गबाये, भूत जबर मोठे गबाये. जबर आणि मोठं भूत आहे आणि ते म्हणजे सगळ्यात व्यापलेलं आहे, म्हणजे आत्मभूत, ज्याला ब्रह्म म्हणतो आपण. आणि शरीरात आहे म्हणून त्याला आपण आत्मा म्हणतो. पण आत्मा आणि परम आत्मा, म्हणजे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, तो परम आणि लहान हे दोन्ही एकच ब्रह्म आहे. फक्त शरीराची उपाधी लागली म्हणून त्याला आपण आत्मा म्हणतो. तेव्हा हे जबरभूत आहे. कोणतं? आत्म म्हणजे ब्रह्मभूत. ब्रह्मरस काढ्याला हे ब्रह्मभूत हे सजाती असल्यामुळे ते एकरूप होतात आणि ते जबरभूत आहे. लागलं तर ते भूत लागेल तुम्हाला, पण बाकीचे भूत जे आहेत ना, स्मशानातले भूत, आमुष्याला लागतात ते भूत, ते अजिबात नाही लागणार. ब्रह्मज्ञान झालं की ते भूत उधळून जातात, कारण ते मुळातच नसतात. तेव्हा भूत जबर मोठे ग बाये, भूत जबर मोठे ग बाये. जबर मोठं भूत म्हणजे ब्रह्म, ते मात्र तुम्हाला लागेल म्हणजे ते जाग होईल. झाले झडपण करू गत काये. ब्रह्मज्ञान झालं की त्या भूताची झडपण होते, म्हणजे ब्रह्मज्ञानी माणूस होतो, व्यापक बनतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्यासे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. तेव्हा असं जे भूत आहे, भूत लागले नारदाला 60 पोरे झाले त्याला. माणसाच्या मनातलं जे भूत आहे ना हे, तर ते एकदा का त्याला असं वाटलं की हे करायचं ते करायचं असंच नारदाला एकदा वाटलं आपण प्रपंच करावा, बायको करावी, मुलं. ते जसं भगवान गोपालकृष्णाच्या 16,108 बायका पाहून त्यालाही वाटलं आपण एखादी केली तर काय होईल. असं विषयाचं भूत त्या नारदाला लागल्याबरोबर त्याला स्वप्न पडलं झोपेमध्ये. नारदाची बही नारदी आयसी नवबद गाजे. तेव्हा नारदाची तो नारदीन झाला स्वप्नामध्ये आणि त्याचं लग्न झालं एका तरुण मुलाशी आणि मग त्याला मुलं झाले. 60 पोरे झाली त्याला, असा एक अभंग आहे.
आणि 60 पोरे मग मियाव मियाव करायला लागले, मला खायला पाहिजे, मला कपडे पाहिजे, मला जे वैतागलं नारद. तासाभराच्या त्या स्वप्नामध्ये नारद वैतागून गेला. जागा झाल्यानंतर स्वप्न नाहीसं झालं. पण नारद म्हणला, बापरे इतकं दुःख याच्यामध्ये. बोत लागले नारदाला 60 पोरे झाले त्याला, बोत लागले ध्रुव बाळाला उभा अरण्यात ठेला. हेच भूत ध्रुव बाळाला लागलं, म्हणजे परमात्मा प्राप्तीचं. नारदाला जसं मायेचं भूत लागलं आणि ध्रुव बाळाला एक भूत लागलं. तो जेव्हा उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसायला गेला, आपल्या आईने सांगितल्यावर त्यांनी विचारलं, मला बाप काय आहे, माझा बाप कोणता आहे? ते म्हणले, तिथं आहे ना गादीवर बसलेल्या राजवाड्यात जा, ते तुझा बाप आहे उत्तानपाद. तो गेला, मांडीवर बसला आणि ती दुसरी जी सुरुची नावाची तिची सवत होती ना, ती धावत धावत आली की त्याला फरफटून ओढलं. मांडीवर बसायचं तुझा काय अधिकार आहे, माझा मुलगा मांडीवर बसेल. सवती मत्सर म्हणतात ना, तो फार भयानक आहे. फार पूर्वी फार होता, आता कमी झाला असला तरी पण तो मत्सर राहणारच आहे. मत्सर आणि मच्छर हे कमी अधिक प्रमाणात सर्वत्र असतात. त्याप्रमाणे त्या ध्रुवबाळाला तिने खाली खेचून अपमान केला. तो रडत रडत आईकडे गेला. आईने सांगितलं, बाबा रे जाऊ दे, ते सोडून दे. नाही म्हणाले, मला मांडीवरून खाली खेचलं, माझी जागा कोणती आहे? म्हणले, आपल्याला जागा नाही बाबा, आपल्याला काय ते देवच आपल्याला चांगली जागा देऊ शकतो. कुठं असतो देव? देव म्हणले अरण्यात असतो. मग तो कसा भेटतो? म्हणले तप करावं लागतं त्याला. हो का म्हणाले. आणि ध्रुवबाळ आईच्या आज्ञानं घेताच निघून गेला आणि एका झाडाखाली जाऊन त्या देवाचं ध्यान, कुठं देव आहे म्हणून तसं. तर तीव्र इच्छा असली आणि एकदा निर्धार केला की त्या बाजूला नारद महर्षी चालले होते आणि ते लहान मूल पाहिलं. त्याने लगेच गेला, काय बाळा काय पाहिजे तुला? अरण्यात कसं काय तू आला? म्हणले, मला देवाला भेटायचं आहे. आईने सांगितले की तप करावं लागतं, त्याचं ध्यान धारणा करावी लागते, मंत्र जप करावं लागतो, मग तो भेटतो, म्हणून मी इथं आलेलो आहे. नारद म्हणला, असं मुलाची भावना चांगली आहे, उद्देश चांगला आहे. नारदाला त्याची भावना कळाली. भावे गावे गीत जसं म्हटलं आहे, भाव परमार्थामध्ये फार महत्त्वाचा आहे. भावाशिवाय देवावर प्रभाव पडत नाही. भाव कमी आणि हावभाव जास्त असले त्याचा अंतर्भाव परमार्थात होत नाही. त्याचा भाव बघितला नारदाने आणि नारदाने त्याला मंत्र दिला, तू मंत्र एवढा म्हणत राहा, मी तुझा निरोप देवाला सांगतो, कारण मी सगळ्या त्रिभुवनात देवाला भेटत फिरत असतो. हो का म्हणाले, बरोबर. नारदाने मंत्र सांगितला, ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरी मंत्र त्या ध्रुव बाळाला दिला आणि तो मंत्र जपत राहिला. नारद महर्षी जेव्हा स्वर्गामध्ये गेले आणि सांगितलं त्यांना, तर तो मंत्र जपाने भगवंताला अगोदरच कळलं. न सांगता कळे अंतरीचे गुज, तो देवच आहे ना. आणि म्हणाले, ते ध्रुव बाळ असा एक मुलगा आणि त्याचा फार महत्त्वाची इच्छा आहे आणि हेतू चांगला आहे, तर तुम्ही त्याला लवकर भेटलं तर बरं होईल. भगवान तिथे लगेच आले, त्या ध्रुवाला भेटले, त्याला आनंद झाला. तो नमस्कार केला त्याने. म्हणले, भगवान तुम्हीच का? म्हणले, हो मीच आलो आहे तुझ्यासाठी. आणि मग भगवंताने तो शंख होता त्याच्या गालाला लावला आणि त्याला सर्व ज्ञान प्राप्त झालं. आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवान म्हणाले, तुझी भावना पाहून, भाव पाहून मी भावाचा भुकेलेला आहे. माग तुला काय पाहिजे? तो मला अशी जागा द्या की कोई न बोले उठ, ऐसे जगे पर बैठना तो कोई न बोले उठ, ऐसी बात बोलना तो कोई न बोले झूठ. ध्रुव बाळाने अशी जागा मागितली. आढळपद दिलं त्या ध्रुवबाला आणि त्या आढळपदावर बसवल्यानंतर भगवंताने सांगितलं की मृत्यूलोकात सगळ्या लोकांमध्ये तुझं ध्यान राहावं, स्मृतिचिन्ह असं स्मृतिस्तंभासारखं. तो ध्रुव तारा म्हणून एक त्या ध्रुवाच्या प्रतीक म्हणून त्या ह्याच्यात ध्रुव तारा असतो बा, अक्षय तारा आकाशामध्ये, की तो ध्रुव तारा म्हणजे आढळ तारा आहे. बाकी तारे इकडे तिकडे होतात, पण तो ध्रुवपद त्याला मिळालं. ध्रुव म्हणजे अखंड आणि पद ध्रुवपद. आणि तेच ध्रुवपद अभंगामध्ये असतं बघा. अभंगाचं दुसरं चरण शक्यतो ध्रुवपद म्हणून घेतात. तर ध्रुवपद असं लिहित चाला, म्हणजे त्याच्यामध्ये सिद्धांत सांगितलेला असतो आणि अभंगाचा घोषवारा त्याच्यामध्ये असतो, म्हणून तो ध्रुवपद असतो, सैद्धांतिक असतो तो. तेव्हा असा जो ध्रुव आहे, तर भूत लागले नारदाला 60 पोरी झाली त्याला,
भूत लागले ध्रुव बाळाला, उभा अरण्यात ठेला, एका जनार्दनी भूत सर्वा ठाई सदोदित. एकनाथ महाराज म्हणतात असं जे भूत आहे ते सगळ्या ठाईयामध्ये आहे, सर्वा ठाई सदा उदित सदोदित, सगळ्या ठिकाणी आहे. म्हणजे परमात्मा ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. ते भूत लागू शकतं, म्हणजे ते जागृत होऊ शकतं. ज्ञान झालं की ब्रह्मरसाच्या काढ्याने ते जागं होतं. म्हणून एका जनार्दनी भूत आणि सर्वा ठाई सदोदित हा महत्त्वाचा शब्द आहे. ते भूत सर्वा ठाई आहे आणि ते उदित होऊ शकतं. तेव्हा ते भूत उदित झालं ते होतं ब्रह्मरस काढ्याने, ब्रह्मज्ञानाने. आणि ब्रह्मज्ञान झालं की अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते. हा असा काढा जो आहे तो काढा घ्या आणि अखंड आनंदी व्हा, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. आनंद घ्या, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.